नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो यस जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये. तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे यस जे फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज खूप महत्त्वाचं नोटिफिकेशन देण्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की DMER फार्मासिस्ट एक्झाम जी आहे ती 18 सप्टेंबरपासून चालू होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या DMER फार्मासिस्ट एक्झाम 15 शिफ्टमध्ये होणार आहे. ओके. आणि त्याचे ॲडमिट कार्ड सध्या अवेलेबल झालेले आहेत. ओके. तर त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आपली जी टेस्ट सिरीज आहे, तसंच जे बुक आहे, तर त्या बुकवर आज शिक्षक दिनानिमित्त स्पेशल ऑफर आहे. तर तुम्हा सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. आणि ही ऑफरसुद्धा मी तुम्हाला एकदा सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपलं जे टेस्ट सिरीज आहे, तर ही जी टेस्ट सिरीज आहे याच्यावर विद्यार्थी मित्रांनो फ्लॅट 60% ऑफ आहे. म्हणजे काहीतरी 279 रुपयाला वगैरे तुम्हाला काय पडेल, आपला आजचं टेस्ट सिरीजचा कोर्स पडेल. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर चेक केलं विद्यार्थी मित्रांनो, तर पूर्ण जे डिटेल चॅप्टर्स आहेत, जसे की आता हे 10 टेस्ट मी आत्ता जस्ट ॲड केलेले आहे. याच्यामध्ये प्रत्येकी 50 प्रश्न आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, आणि टोटली बेस्ड ऑन TCS. ज्यांनी सिलेबस दिलेला आहे TCSचा, तर त्याच्यावर सेम एका प्रश्न याच्यामध्ये 50 क्वेश्चन्स काय आहेत विद्यार्थी मित्रांनो दिलेले आहेत. आणि पूर्ण कशावर आहेत, तर सिलेबसवर दिलेले आहेत. त्यानंतर तुम्ही जर खाली स्क्रोल केलं विद्यार्थी मित्रांनो, तर प्रत्येक जो टॉपिक DMER फार्मसी एक्झाममध्ये दिलेला आहे, त्याच्यावर मी याच्यामध्ये काय मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या स्वरूपात काय टाकलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, टेस्ट टाकले. जसं की कार्डिओव्हास्क्युलर फार्माकोलॉजी, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इन्व्हेंटरी कंट्रोल, सायकोफार्माकोलॉजी, न्यूरोफार्माकोलॉजी, फार्मसी इपिडेमिओलॉजी, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट, कम्युनिटी फार्मसी, जनरल फार्माकोलॉजी, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन, रोल ऑफ अँटीबायोटिक, क्लासिफिकेशन मेकॅनिझम आणि मेकॅनिझम ऑफ ड्रग युजेस आणि ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शनवर पूर्ण क्लासिफिकेशन मॅक्झिमम जे महत्त्वाचे त्यांच्यावर टाकलेले आहेत. त्यानंतर इंडियन फार्माकोपिया, इसेन्शियल ड्रग लिस्ट, इसेन्शियल कन्झ्युमेबल लिस्ट, डोजेस फॉर्म, हायपर सेन्सिटिव्हिटी, अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट, हे आजच 7 टेस्ट मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. मोस्ट IMP आहेत. सर्व जे प्रश्न दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, मोस्ट IMP आणि ॲज पर TCS सिलेबसच दिलेले आहेत. त्यानंतर जे 12 टेस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते 100 क्वेश्चनचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकी तुम्हाला सेक्शन वाईज दिसेल. ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C अशा प्रकारच्या टेस्ट आहेत. 12 टेस्ट आहेत 12. तर एवढं सारं कंटेंट फक्त तुम्हाला किती रुपयामध्ये मिळून जाईल विद्यार्थी मित्रांनो, फक्त 279. आणि व्हॅलिड जी ऑफर आहे ती फक्त आजच्या रात्रीपर्यंतच व्हॅलिड राहणार आहे. ओके. त्यानंतर बुकसुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण टॉपिक्स कव्हर केलेले आहे. बुकवर सुद्धा आपण किती ऑफ दिलेला आहे, तर 15% ऑफ दिलेला आहे. आणि काही जे विद्यार्थी आहेत त्यांना डेमो वगैरे पाहायचे असतील, तर जे फ्री टेस्टचा कोर्स आहे विद्यार्थी मित्रांनो आपला, तर ते फ्री टेस्टच्या कोर्समध्ये सुद्धा काय करू शकतात, ते लॉग इन करून फ्री टेस्ट देऊ शकतात या कोर्समध्ये. याच्यामध्ये सुद्धा काही टेस्ट मी ॲड केलेल्या आहेत. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आपण आपल्या आजच्या नोटिफिकेशनवर येऊया. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी तुम्हाला इथं काय करावं लागेल, क्लिक करावं लागेल. तुमचा युजर नेम आणि लॉग इन ID तुम्हाला माहीत पाहिजे. युजर ID इथं तुम्हाला एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर पासवर्ड एंटर करायचा आहे. हा जो त्यांनी कॅप्चा दिलेला आहे हा सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये एंटर करून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये ॲडमिट कार्डचं काय राहील, एक सेक्शन राहील. तर त्या ॲडमिट कार्डच्या सेक्शनवर तुम्हाला क्लिक करून तुमचं ॲडमिट कार्ड काय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे. ॲडमिट कार्ड डाउनलोड केल्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सगळे डिटेल्स, तुमचं सेंटर काय आहे ते सगळं तुम्ही काय करायला पाहिजे, चेक करायला पाहिजे, जेणेकरून वेळेवर तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. आलं लक्षात? तर येणाऱ्या एक्झामसाठी विद्यार्थी मित्रांनो, जी 18 सप्टेंबरपासून चालू होणार आहे, काही विद्यार्थ्यांची 18 तारखेला राहील, काही विद्यार्थ्यांची त्याच्यानंतर राहील. तर सर्वांना माझ्याकडून आणि यस जे फार्माकडून विद्यार्थी मित्रांनो हार्दिक शुभेच्छा. तुमचा पेपर खूप चांगला जावो हीच विनंती करतो. पूर्ण सिलेबस आपण मॅक्झिमम सिलेबस जे आहे ते लेक्चरद्वारे काय केलेलं आहे, कव्हर केलेलं आहे. 2-4 पॉईंट जे राहिलेले आहेत, तर ते मी थोडा बिझी असल्यामुळे, काय हॉस्पिटलचे काम असो, घरगुती काम असो, त्यामुळे राहिलेले आहेत. तर येत्या संडेला विद्यार्थी मित्रांनो, काही जर माझ्याकडून होत असेल तर लाईव्ह लेक्चरद्वारे किंवा रेकॉर्डेड लेक्चरद्वारे मी टाकेल. आजसुद्धा एखादा व्हिडिओ जो आहे तो मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या फॉर्ममध्ये रेकॉर्डेड व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. आलं लक्षात? पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या पेपरसाठी विद्यार्थी मित्रांनो खूप शुभेच्छा. आणि बाकी तुम्हाला टेस्ट सिरीज वगैरे घ्यायचं असेल तर आजच्या दिवस त्याच्यावर 60% ऑफ आहे. आणि बुकवर विद्यार्थी मित्रांनो 15% ऑफ आहे. आणि जी फ्री टेस्ट दिलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही काय करू शकता, डेमो म्हणून काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. आलं लक्षात? पुन्हा एक विद्यार्थ्यांचा एक खूप महत्त्वाचा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो, की आम्ही जे सेंटर टाकलेलं आहे ते सेंटर आम्हाला मिळालेलं नाही. त्याबद्दल विद्यार्थी मला मेसेज करतात. विद्यार्थी मित्रांनो, कसं असतं, सेंटर तुम्ही जरी टाकलं तरी एकाच सेंटरवर खूप विद्यार्थी असतात.
म्हणजे खूप जणांनी एक सेंटर स्पेशली ते टाकलेलं असतं. सर्वांनाच ते सेंटर मिळणं काय असतं इम्पॉसिबल आहे. कारण की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही समजू शकता की 15 शिफ्टमध्ये जर पेपर होत आहे, याचा अर्थ फार्मसिस्ट पेपरचे किती फॉर्म आलेले आहेत. आता हा फक्त आपण फार्मसिस्ट पेपरचाच विचार करणार का नाही. बाकीच्यात पण जे 20-30 पोस्ट आहेत त्यांनीसुद्धा ते सेंटर टाकलेले आहे. त्याच्यामुळे जे सेंटर तुम्ही टाकलं तेच तुम्हाला मिळेल याची अपेक्षा कमी आहे. काही जणांना मिळू शकते, काही जणांना मिळणार नाही. तर याचा विचार न करता आता अभ्यासाकडे फोकस करा. जे 8-10 दिवस राहिलेले आहेत, तर त्यामध्ये कसा अभ्यास जास्त कव्हर करायचा, तर हे तुम्हाला बघायचं आहे. याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही. पेपर तर आपल्याला कुठेही द्यायचा आहे. थोडंसं आपल्याला ट्रॅव्हलिंगसाठी होईल, पण विद्यार्थी मित्रांनो त्याची सोय तुम्ही अगोदरच 1-2 दिवसा अगोदर करून ठेवायची आहे. आलं लक्षात? जय हिंद, जय महाराष्ट्र.